पुण्याच्या मातीशी एकरूप झालेल्या एका माणसाची गोष्ट आहे. एक माणूस ज्याने आकाशात उड्डाण केले, राजकारणाच्या रंगणात लढा दिला, क्रीडा क्षेत्रात आपली छाप पाडली, पण वादाच्या भोवऱ्यातही अडकला. त्याचे नाव सुरेश कलमाडी. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याचा प्रवास सांगणार आहोत. एक कहाणी जी प्रेरणा आणि विवाद यांनी भरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. 1 मे 1944 रोजी मंगलोर येथील डॉक्टर के. शामराव कलमाडी आणि शांताराव कलमाडी यांच्या पोटी सुरेश यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एक समाजसेवी डॉक्टर होते, ज्यांनी पुण्याच्या गरीब वास्तव्यामध्ये आपले आयुष्य वेचले. पुण्यात लहानपणाचे मोठे झालेले सुरेश यांचे बालपण खूप साधे पण मूल्यांनी परिपूर्ण होते. सेंट विन्सेंट हायस्कूल नंतर फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले, पण त्यांच्या मनात काहीतरी मोठे करण्याची आकांक्षा होती. 1960 वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी सुरेश यांनी खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी प्रवेश घेतला. NDAमध्ये त्यांचे प्रेरणास्थान होते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या पराक्रमाने प्रभावित होऊन सुरेश यांच्या भारतीय हवाई दलात पायलट म्हणून करिअर करण्याचे ठरवले. जोधपूर आणि इलाहाबाद येथील हवाई दल उड्डाण महाविद्यालयात प्रशिक्षण घेतल्यानंतर 1964 ते हवाई दलात रुजू झाले. 1965 आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांचा भाग घेतला आणि आपल्या शौर्यासाठी 8 पदके मिळवली. पण 1974 वयाच्या 30शीच त्यांच्या सेवानिवृत्ती घेतली. त्यांच्या मनात आता नव्या आकाशाकडे झेप घेण्याचे होते, राजकारण आणि समाजसेवा. हवाई दल सोडल्यानंतर सुरेश पुण्यात परतले. त्यांनी छोटासा फास्ट फूड व्यवसाय सुरू केला, पण त्यांचे खरे लक्ष वेधले ते संजय गांधी यांनी 1977 सुरेश यांनी युवा काँग्रेस पुणे येथे अध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर 1978-80 या कालावधीत ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांचा उत्साह आणि नेतृत्व गुण पाहून 1982 त्यांना राज्यसभेसाठी सदस्यता मिळाली. पुढील 3 दशके त्यांनी राजकारणात आपले स्थान भक्कम केले. 1995 ते 1996 त्यांनी P.V. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री म्हणून, राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आणि रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात एकमेव राज्यमंत्री ठरले. सुरेश कलमाडी यांचे क्रीडा क्षेत्रात योगदान पुण्यापासून ते दिल्लीपर्यंत गाजले. 1980 महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन अध्यक्ष म्हणून त्यांनी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्थापना केली. 1989 पुणे फेस्टिवलची सुरुवात केली, ज्यांनी पुण्याच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात नवे बळ दिले. 1996 ते भारतीय ऑलिम्पिक संघाचे IOA अध्यक्ष झाले आणि 2012 पर्यंत या पदावर राहिले. त्यांनी 2004 दिल्लीत वर्ल्ड हाफ मॅरेथॉन, 2008 पुण्यात कॉमनवेल्थ यूथ गेम आणि 2010 दिल्लीत कॉमनवेल्थ गेम यशस्वी आयोजित केले. त्यांनी फॉर्म्युला 1 कार रेसिंग भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले, पण याच काळात त्यांच्यावर सर्वात मोठा वाद ओढवला. 2010 कॉमनवेल्थ गेम्सचे सुरेश कलमाडी यांच्या कारकिर्दीत सर्वात मोठा यश आणि सर्वात मोठा वाद ठरला. गेम्सच्या आयोजकांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. केंद्रीय तपास नियंत्रण CBI आणि केंद्रीय दक्षता आयोगाने CVC यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. झाल्या
च्या आरोपावरून त्यांच्यावर ठेवलेल्या गेलेल्या 25 एप्रिल 2011 रोजी CBIने त्यांना अटक केली. त्यांना 10 महिने तिहार तुरुंगात काढावे लागले. त्यांनी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले. IOOच्या अध्यक्षपदी त्यांना पायउतार व्हावे लागले. सुरेश कलमाडी यांनी आपल्या कायदेशीर लढाईत कधीच हार मानली नाही. 19 जानेवारी 2012 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यांनी आपल्यावरील आरोप नेहमी नाकारले. 2016 मध्ये IOAने त्यांना आजीवन संरक्षण म्हणून नियुक्त केले, पण त्यांनी आपले नाव साफ होईपर्यंत ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. तब्बल 15 वर्षांनंतर 29 एप्रिल 2025 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय ED क्लोजर रिपोर्ट स्वीकारली आणि त्यांना क्लीन चिट दिली. पुण्यातील त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडीच्या घोषणा देण्यात आले. खूप जल्लोषात घोषणा देण्यात आले. सुरेश यांच्या वैयक्तिक जीवनातही त्यांच्या सार्वजनिक जीवनाप्रमाणेच रंगतदार होती. त्यांनी मीरा यांच्याशी विवाह केला, ज्यांच्याकडून आयुष्यातील खंबीर आधार ठरवला गेला. त्यांना 2 मुली आहेत, सोनाली आणि पायल, आणि एक मुलगा सुमीर आहे. त्यांचे वडील स्थापन केलेल्या डॉक्टर के शामराव हायस्कूलचे ट्रस्टी आहेत. सुरेश यांना कोकणी, कन्नड, मराठी, इंग्रजी, हिंदी आणि तुलू भाषा अवगत आहेत. पुण्याशी आपले नातं अतूट आहे. ते म्हणतात, मी पुण्याचा मुलगा आहे आणि पुण्यासाठी जगतो. माझ्या आयुष्यात अनेक वादळ आली, पण मी कधी थांबलो नाही. पुण्याच्या मदतीने, पुण्याच्या लोकांच्या मदतीने मला शक्ती दिली आणि तुमच्या प्रेमाने मला पुढे चालण्याचा प्रेरणा दिलीत. मी पुन्हा येईन पुण्यासाठी, माझा देशासाठी. माझ्या सुरेश कलमाडी एक माणूस ज्याने स्वप्न पाहिले आणि लढा दिला आणि वादांनाही तोंड दिलं. त्यांची गोष्ट संपली नाही. ते पुण्याच्या रस्त्यावर आमच्या मनात अजूनही जिवंत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.